सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परम संत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परम संत सद्गुरू बलजीसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि श्रोते हो, आपणाला साष्टांग दंडवत. ऐकूया अध्याय 11. आता यावरी एकादशी. कथा आहे दोन्ही रसी, येथे पार्थ विश्वरूपेसी होईल भेटी. आता यापुढे 11व्या अध्यायात जो कथाभाग आहे तो शांत आणि अद्भुत या दोन रसांनी भरलेला आहे. आणि या ठिकाणी भगवंताचे विश्वरूप अर्जुनाच्या दृष्टीस पडेल. या ठिकाणी शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा आलेला असून त्याच्याबरोबर इतर रसांनाही पंक्तीचा लाभ मिळाला. वधूवरांच्या लग्नात ज्याप्रमाणे वराडांनाही वस्त्रालंकारांनी भूषित होऊन मिरवावयास सापडते, त्याचप्रमाणे देशी भाषेच्या सुखासनावर सर्व रसास मिरवणुकीचा लाभ मिळाला आहे. परंतु या सर्वात शांतरस आणि अद्भुत रस हे असे शोभले की डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे. अशा प्रकारे की जणू काय शंकर आणि विष्णू हे प्रेमभावाने एकमेकास आलिंगन देण्याकरताच आले आहेत. किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र यांची बिंबे एके समयी भेटावी, त्याचप्रमाणे शांत आणि अद्भुत यांचे ऐक्य झाले आहे. किंवा ज्याप्रमाणे गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रयागास मिळाले आहेत, त्याचप्रमाणे शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस एकत्र मिळून 11वा अध्याय हा प्रयागच बनला आहे. म्हणून हा अध्याय ऐकल्याने सर्व जगातील मुमुक्षुजन पवित्र होतात. या दोन रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदी गुप्त आहे. आणि शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस गंगा यमुनांच्या ओघाप्रमाणे मूर्तिमंत आहेत. म्हणून बाबांनो, 11वा अध्याय हा त्रिवेणी संगमाचा योग आहे असे समजा. या ठिकाणी श्रवणेंद्रियाच्या द्वाराने या तीर्थात शिरणे फार सोपे आहे. त्रिवेणी संगमाप्रमाणे येथे बुडण्याची भीती नाही. ज्ञानदेव म्हणतात, हा इतका मार्ग सोपा आहे की आमचे गुरु श्री निवृत्तीनाथ त्यांनी हा सोपा मार्ग केला आहे. या गीतारूप तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे ते तोडून व तेथे मराठी भाषारूप पायऱ्यांचे सोपे घाट करून श्री निवृत्तीदेवांनी केवळ धर्माच्या ठेवीच केले आहेत. म्हणून वाटेल त्याने या तीर्थात भक्तिभावाने स्नान करावे. आणि ज्याप्रमाणे प्रयागास माधवाचे दर्शन होते, त्याचप्रमाणे येथे श्री भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्ममरणरूप संसाराला तिलांजली द्यावी. फार काय सांगावे. या 11व्या अध्यायात सर्व रस मूर्तिमंत उभे आहेत व या ठिकाणी जगाला श्रवण सुखाची रेलसे झाली आहे. या ठिकाणी शांत आणि अद्भुत हे प्रत्यक्ष दिसत असून इतर रसांचेही महत्त्व दृष्टीस पडत आहे. पण ही उपमा देखील हलकीच आहे. तर या ठिकाणी उघड मोक्षसुखच प्राप्त होते. तो हा 11वा अध्याय स्वतः देवांचे विश्रांती स्थान आहे. पण अर्जुन हा भाग्यवानांचा मुकुटमणीच आहे, कारण तो या अशा ठिकाणी देखील येऊन पोचला आहे. या ठिकाणी अर्जुनच आला म्हणून कशाला म्हणावे, तर गीतेचा अर्थ मराठीत झाल्यामुळे वाटेल त्या माणसाला येथील सुखाचा सुकाळ झाला आहे. याचकरता माझी विनंती ऐका की तुम्ही सज्जनांनी इकडे लक्ष द्यावे. तुम्हा संतांच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु तुम्ही मला प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मानावे. अहो राघूला आपणच पढवतो आणि तोच आपणच पढवलेले बोलल्यावर आपल्यास मान डोलावी लागते. किंवा आई आपल्या लेकराकडून कौतुक करून ते पाहून रिझत नाही का? त्याचप्रमाणे प्रभो, मी जे जे काही बोलेल ते तुम्हीच मला शिकवले आहे. म्हणून देवा, आपले बोलणे आपणच श्रवण करावे. माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असे एक ज्ञानाचे झाड आहे. तर याला एकाग्र अंतःकरण रूप पाण्याने शिंपून तुम्ही वाढवावे. मग या झाडाला नवरसादी फुले येऊन ते फुलेल, पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल आणि तुमच्या या कृतीने सर्व जगात सुखप्राप्ती होईल. असे बोलल्यावर संतजन प्रसन्न होऊन म्हणाले, आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो. आता अर्जुन काय बोलला तेवढे सांग ना. तेव्हा निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले, कृष्णार्जुनांचा संवाद मला प्राकृतात कसा सांगता येईल, पण तुम्ही मला शक्ती दिली तरच मी सांगेन. अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करविला, त्याचप्रमाणे एकट्या अर्जुनाकडून कौरवांचे 11 औक्षहिणी सैन्य जिंकविले नाही काय. म्हणून समर्थ जे करतात ते
प्राणीमात्राच्या हातून होत नाही. त्याचप्रमाणे आपणही संतजन आहात तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल. आता वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून जो गीतेचा खरा अर्थ निघाला तो मी तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष असू द्या. धन्य भाग्य त्या गीतेचे की वेदांनी ज्यांचे प्रतिपादन केले आहे त्या श्रीकृष्णांनी ती आपल्या मुखाने सांगितली. या गीतेचे महत्त्व काय वर्णन करावे, कारण ते शंकराच्या बुद्धीलाही कळले नाही, तर आता तिला मनोभावाने नमस्कार करावा हेच बरे. असो, पुढे या त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा मनात धरून त्या संबंधाने कृष्णाबरोबर बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. हे सर्व जग ईश्वररूपच आहे अशी प्रतीती ठेवून जो अनुभव आला तो आपल्या बाह्यदृष्टीसही प्रत्यक्ष दिसावा अशी मनात उत्कट इच्छा. पण ते श्रीकृष्णास सांगण्याचे फार संकट पडले, कारण गूढ असे विश्वरूप मला दाखवा असे त्यांना कसे पुसावे. तो मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही पुसले नाही ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी मी कसे म्हणू. मी जरी देवांच्या विशेष स्नेहातला आहे तरी यशोदेपेक्षा का यांचा जीवलग आहे, पण ती देखील हे विचारायस भ्याली. मी जरी ह्यांची हवी जेवढी सेवा केली तरी माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का, पण त्या गरुडानेही या विश्वरूपाचे नाव काढले नाही. मी सनकादिकांपेक्षा का देवाच्या सानिध्य वास करणार आहे, पण त्यांना देखील हा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळीच्या भाविक गोपोगोपींपेक्षा देवाला जास्ती आवडता आहे का, पण त्या गोकुळातील लोकांनाही यांनी आपण लेकरू आहो अशा भ्रमाने फसवले आणि अंबरीश राजांकरता 10 वेळा गर्भवास भोगला, पण आपले विश्वरूप कोणासही न दाखविता गुप्त ठेवले. एवढी श्रीकृष्णाच्या अंतर्यामीची गुह्य गोष्ट मला एकदम कशी पुसता येईल. बरे, पुसू नये तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन किंवा नाही हा सुद्धा संशयच आहे. म्हणून आता थोडीशी विचारण्यास सुरुवात करावी, मग देवांच्या इच्छेस येईल तसे ते करतील असा मनाचा हिया करून पार्थ बोलला. परंतु तो असा खुबीने बोलला की देवांनी 1-2 प्रश्नोत्तरातच आपले सर्व विश्वरूपच त्याला दाखविले. अहो, वासराला पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने गडबडून उठते, मग पुढे वासराच्या तोंडाची आणि स्तनाची गाठ पडल्यावर तिच्याने पान्हा चोरवेल काय. हे पहा की ज्या पांडवांचे संरक्षण करण्याकरता श्रीकृष्ण भगवान राणावनातही धावले त्यांना अर्जुन जे विचारील ते सांगताना राहावेल काय. श्रीकृष्ण भगवान हे मूर्तिमंत स्नेहच होत. त्यांना अर्जुन रूपी भक्ष मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात त्यांच्या 2 वेगवेगळ्या मूर्ती दिसतात. हाच चमत्कार होय. म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा. अर्जुन म्हणाला, हे भगवान, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता जो तुम्ही मला अध्यात्म नामक अत्यंत गुह्य ज्ञानाचा उपदेश केला त्याच्या योगाने माझा सर्व मोह नाहीसा झाला. मग पार्थ देवाला म्हणाला, हे कृपानिधे, तुम्ही माझ्याकरता शब्दातीत जे गुह्य ते बोलून दाखविले. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव आणि माया लय पावतात त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात ते शेवटचे स्वरूप कृपणाच्या सारखे हृदयात साठवलेले असून वेदांनाही चोरून ठेवलेले होते, ते आज माझ्यापुढे हृदय फोडून उघडे केले. व ज्या अध्यात्मज्ञानासाठी शंकरांनी ऐश्वर सोडून स्मशानवास केला, ज्या अध्यात्मज्ञानासाठी शंकरांनी ऐश्वर सोडून स्मशानवास केला ते ज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले आहे. पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्याचा काय उपयोग. ऐक्य झाल्यावर देणे घेणे कोठून उरणार. परंतु खरोखर मोहरूप पुरात मी डोक्यापर्यंत बुडालो आहे, म्हणून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले आहे. फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म पहा कसे ओढवले की मी आणि माझे या फेऱ्यात पडून तुमच्याहून भिन्न आहो असे उघड म्हणत आहो. मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा मी या देहाचा अभिमान बाळगीत होतो व या कौरवांना आप्त म्हणत होतो. आणखी यांना मी मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो. तो प्रभू तुम्ही मला जागृत केले. हे लक्ष्मीपते, गंधर्व नगरीची वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ प्राशन करीत होतो. महाराज, कापडाचा साप डसला या भ्रांतीने खऱ्या लहरी येत होत्या. अशा प्रकारे अज्ञानात मरत असलेला जो मी, त्या मला जीवदान दिल्याचे पुण्य आपण घेतले.
विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता सिंह आत उडी घालतो आहे हे पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे. त्याचप्रमाणे अनंता मी अज्ञानसागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केले. बाकी असे पहा की माझा तर हा वेळेपर्यंत निश्चयच होता की आता जरी सप्तसमुद्र एकत्र झाले अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरी चिंता नाही, पण गोत्रजांबरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग न येऊ. अशा अहंकाराच्या योगाने मी आग्रहरूपी जलात बुडी मारली होती, परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले. एरवी त्यातून मला कोणी बाहेर काढले असते. वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रज म्हटले. मी नसून कोणी आहे असे मानले आणि नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रज म्हटले. अशा प्रकारचे मला जबर वेड लागले होते, पण यापासून तुम्ही माझे रक्षण केले प्रभू. पूर्वी लाक्षागृहात जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले खरे, पण त्यावेळी फक्त देहाचेच भय वाटत होते. आता हे दुसरे लाक्षागृह असून यात माझे चैतन्य नाश पावत होते, त्यातून तुम्ही मला बाहेर काढले. दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला. तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने मी एकदम शुद्धीवर आलो. हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतारच घेणे भाग पडले. याप्रमाणे तुमची अपार महत्कृत्ये आहेत, ती माझ्या एकट्या वाणीने कशी वर्णन करवतील. फार काय सांगावे, तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत प्रभू. त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता यशप्राप्ती झाली, तीही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. महाराज, आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र ज्याप्रमाणे आपल्या कृपाप्रसादाची मंदिरे तयार करतात, म्हणजे ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते त्याची आणि मोहाची भेट होते, हे म्हणणे किती तुच्छ. महाराज, मृगजलाची वृष्टी वडवानाला काय करणार? आणि हे दातारा, मी तर त्या तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. तेव्हा आता माझा मोह नाहीसा झाला यात संशय का आहे? खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की मी उद्धरलो. हे कमलपत्राक्षा, चराचराची उत्पत्ती आणि विनाश हे दोन्ही विस्तारपूर्वक तुमच्या मुखातूनच मी ऐकले. तसेच तुमचा महिमा अविनाशी आहे हेही ऐकले. अहो कमलनयना, कोटी सूर्य तेजसा महेशा, आज तुम्हाकडून मी असे ऐकले, ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात आणि लय पावतात अशी जी माया, ती मला देवांनी विस्तारपूर्वक सांगितली आहे. ज्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याचेही मूळ स्थान दाखविले, ज्याचे यश पांघरून वेद वस्त्रयुक्त झाले, म्हणजे ज्या परमात्म्याचे यश वेद गातात, जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहे व ज्यांच्यापासून धर्मासारखी रत्ने निपसतात, त्या सर्व गोष्टी ते आपल्याच पायांचा आश्रय करतात, म्हणून हे प्रभू घडून येतात. त्याचप्रमाणे देवा, तुमचे जे अगाध महात्म्य, जे सर्व मार्गांनी एकच जाणण्यास योग्य आणि आत्मानुभवाने परिपूर्ण, ते तुम्ही मला दाखविले. ज्याप्रमाणे अभ्रे नाहीसी झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते, किंवा हाताने गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ पाणी दृष्टीस पडते, किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते, अथवा पिशाच नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतत्व भेटले. म्हणून देवा, तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरवसा आला आहे. परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे. भीड धरून जर मी तुम्हाला विचारली नाही तर दुसऱ्या कोणास विचारायला जावे, कारण तुमच्या वाचून दुसरे ठिकाण आम्हास माहीतच नाही. माशाने जळाचा आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ वरचेवन स्तनपान मागण्याची भीड धरली, तर श्रीहरी त्यांना वाचण्याचा दुसरा उपाय आहे का? म्हणून संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी इतके अर्जुन म्हणतो आहे. तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे आता राहू दे,
तुला कसली इच्छा उत्पन्न झाली ते सांग बरं. परमेश्वरा, हे जे तुम्ही आपल्याविषयी वर्णन केले ते खरोखर तसेच आहे. तेव्हा पुरुषोत्तमा, ते तुमचे व्यापक रूप पाहण्याची मला खूप खूप इच्छा आहे. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली आहे. आता ज्याच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते आणि लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही आपले स्वतःचे असे म्हणता ते तुमचे मुख्य स्वरूप म्हणून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज, चतुर्भुज अशी रूपे घेऊन तुम्ही येता. क्षीरसागरातील शयनाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर हे गारोड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात, योगीजन हृदयात आठवून ध्यान करतात व ज्याला सनकाधिक आलिंगन देऊन राहतात, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप ज्याचा लौकिक आम्ही ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फार उतावळे झाले आहे. तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी इच्छा काय आहे म्हणून विचारले तर हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. आपले सर्व विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतलेला आहे. प्रभो, हे योगेश्वरा, हे तुमचे रूप मी पाहू शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमचे अविनाशी रूप मला दाखवा. परंतु हे शारंगधरा, आणखी एक मला अशी शंका आहे की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही हे मला काहीच समजतच नाही. ते का समजत नाही म्हणाल तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का? आणखी महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो आणि ज्यास तहान लागली आहे त्यास जसे समुद्रही आपली तहान भागविण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, तशाच प्रबल इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवता येत नाही. याकरिता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, त्याप्रमाणे हे जनार्दना, माझ्या अधिकाराचा विचार करून तुम्ही आपले विश्वरूप दाखविण्यास आरंभ करा. माझा अधिकार असेल तर ही कृपा करा. एरवी असे पहा की माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा. हो, पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला कसे सुख होणार? बाकी मेघ हा एकट्या चातकाकरिताच वर्षा करतो आणि जगाकरिता करीत नाही असे काही नाही. परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे? पण प्राशन करण्याची युक्ती चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा माझा पूर्ण भरोसा आहे. कारण भयंकर आणि सुंदर रूप दाखविण्याची आपली अलौकिक शक्ती आहे. कारण तुमचे औदार्य स्वतंत्र आहे आणि तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले असता पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानितच नाही. असे पहा, मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूसही दिले आहे. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य आहे तरी तोही तुमच्या पायाची सेवा करतो. म्हणून तुम्ही त्यास जिकडे आज्ञा कराल तिकडे तो जाऊन चाकराप्रमाणे आपली आज्ञा पाळतो. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरता पूतना राक्षसीन आली होती. तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. महाराज, धर्मराजाच्या राजसूय यज्ञात त्रिभुवनातील देव, ऋषी आणि राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला त्या महत् अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपालकृष्णा, उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव, त्याने अढळपदाची का इच्छा केली होती? बापाचे मांडीवर बसाव्यास मिळावे एवढ्याकरताच तो वनात आला होता. पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसविले. याप्रमाणे दुःखितांना उदारपणे आश्रय देणारे एक तुम्हीच. हे पहा, अजामिळाने मृत्यूसमयी पुत्रमिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला मुक्ती दिली. प्रभो, ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली होती त्याचे श्रीवत्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगले आहे. आणि तुमचा वैरी जो शंखासूर त्याचे शरीर तुम्ही हातात धारण केले आहे. याप्रमाणे अपकार करणाऱ्यावरही तुम्ही उपकारच करता आणि अपात्र मनुष्यास तुम्ही औदार्याने दान करता. बळीसाठी आपण दान मागावेस जाऊन त्याचे द्वारपाल झाला.
तुमची आराधना न करता आणि तुमचे गुणानुवाद न ऐकता राघूला तुमच्या नावाने हाक मारीत असता गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली, अशा क्षुल्लक कारणानेही अकस्मात तुम्ही स्वस्वरूप प्राप्त करून देणारे ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल? अहो, दुपट्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वासरे उपाशी राहील का? म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाही असे कधीही होणार नाही, परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा. अशी सुभद्रापतीने यथायोग्य विनंती केल्यावर षड गुण ऐश्वर्याचा राजा तो श्रीकृष्ण त्याला ती सहन झाली नाही. अर्जुन हा वर्षाकाळाप्रमाणे आणि श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृत युक्त मेघाप्रमाणे दिसू लागले, अथवा अर्जुन हा वसंत ऋतू आणि त्यात कृष्ण हे मंजूळ शब्द करणारा कोकिळ असे भासले, किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. मग कृपावंत श्रीकृष्ण त्या प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले, पार्था, माझी अगणित रूपे पहा. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले. प्रभूचे औदार्य अपिरमित असल्यामुळे मागणाऱ्याच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपले ते नेहमी देतात. अहो, जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यासही दाखविले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसवले आणि लक्ष्मीपासूनही जे गुप्त ठेवले ते विश्वरूप भाग्यवान पार्थाला आता अनेक प्रकारे प्रकट करून दाखवण्याचा धंदा प्रभूंनी आरंभला आहे. कोणी एखादा जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून देऊन ज्या अज्ञानदृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्यरूपाने भासत होते तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योगबल प्रकट केले. परंतु अर्जुनाच्या नेते रूप पहावेल किंवा नाही याची आठवणसुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे ते म्हणू लागले. श्री भगवान म्हणाले, पार्था, अनेक प्रकारची, अनेक वर्णाची आणि अनेक आकारांची आणि अलौकिक अशी माझी शेकडो हजारो रूपे पहा. अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि ते एकच तुला दाखविले, तर यात नवलते काय? परंतु आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगणे, काही उंच, काही जाड, काही सडपातळ, काही अमर्याद, काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ बसणारी, काही उदासीन, काही प्रेमयुक्त आणि काही तीव्र बुद्धीची, काही बेसावत, काही सावध, काही सुंदर, काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदानी युक्त, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही ओरडणारी, काही न बोलणारी, काही सौम्य, काही लोभी, काही विरक्त, काही जागृत, काही निजणारी, काही संतोषी, काही दुःखी, काही प्रसन्न, काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही उग्र, काही स्नेहाळू, काही भयंकर, काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जनांच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करणारी, काही क्रोधाने संहार करणारी, काही साक्षीभूत, याप्रमाणे नाना प्रकारची पुष्कळ आणि तेजस्वी आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. काही तावलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची. आकाश अस्तमान समयी सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही तांबड्या रंगाची, काही तोरमल्ल्यांप्रमाणे लहान, जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी भरले आहे अशी शोभणारी, काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनीळ मण्याप्रमाणे निराळी, काही काजळासारखी काळी, काही रक्ताप्रमाणे लाल, काही ताव दिलेल्या सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची, काही निव्वळ सोनचाफ्याप्रमाणे पिवळी, काही हिरवीगार, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र, याप्रमाणे माझी नाना वर्णाची रूपे पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत, की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला. काही तेजपुंज, काही मनोहर, जणू काही शृंगार लक्ष्मीचे जामदार खानेच उघडले आहे. काही गोंडस, काही किडकिडीत, काही अतिविकराळ, काही उंच मानेची, काही मोठ्या डोक्यांची, भयंकर. हे सुभद्रापती, याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत व त्या पाहू गेले असता त्यांचा पार लागणारा नसून या एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेले आहे ते पहा.
हे भारत, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, 49 मरुद्गण आणि पूर्वी कधीही पाहिली नाहीस अशी अनेक आश्चर्यकारक रूपे माझ्या ठिकाणी पहा. माझी दृष्टी उघडल्याबरोबर आदित्यातील लोकांची उत्पत्ती होते व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात. माझ्या मुखातील श्वासोच्छवासाबरोबर सर्व ज्वालामय होऊन ज्वालातून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो आणि माझ्या भिवयांची टोके रागाने एके ठिकाणी मिळतात असे दिसू लागले. म्हणजे 11 रुद्रगण उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. माझ्या सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात. आणि हे पांडवा, कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एक एक अवयवाच्या लीलेपासून देव आणि सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात. अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ज्या रूपांचे वर्णन करण्यास वेदांचीही वाणी कुंठित झाली आणि जी रूपे पाहाव्यास काळाचेही आयुष्य पुरले नाही व ज्या रूपांचा ब्रह्मदेवासही अंत लागला नाही आणि ज्याचे नाव 3 वेदांनीही कधी ऐकले नाही, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा आणि ती पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलेचा आणि महासिद्धीचा उपभोग घे. हे गुडाकेश, चराचरासीत हे सर्व जग आणि जे काही आणखी तू पाहू इच्छितोस ते सर्व आज माझ्या देहामध्ये एके ठिकाणी असलेले पहा. हे किरीटी, या रूपाच्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा. जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवतच उगवलेले आहे, ज्याप्रमाणे झरोक्यातून सूर्यकिरण घरात पडल्यावर त्यात परमाणू उडतात असे दिसते, त्याप्रमाणे या रूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून ब्रह्मांडाचे थवेच्या थवे भ्रमण करीत आहे असे दिसत आहे पहा. या एक एक स्वरूपाच्या अवयवांच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड भरलेले आहे ते पहा. आणि जर तुला कदाचित विश्वापलीकडेही काही आणखी पाहावेसे वाटेल तर त्याबद्दलही काही संकट पडण्याचे कारण नाही. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे. याप्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले. तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला. तेव्हा हा का स्वस्थ बसला म्हणून ते जो पाहू लागले तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या आशेत जसा गुंतलेला होता तसाच दृष्टीस पडला. पण या तुझ्या चर्मचक्षुनी तू मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो आणि मग तू माझी ईश्वरी शक्ती पहा. मग मनात म्हणतात, देव, याची उत्कंठा अजून कमी झाली नाही आणि याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला नाही. मी याला विश्वरूप दाखविले पण याला ते आकलन झालेच नाही असे म्हणून देव हसले आणि अर्जुनास म्हणाले, आम्ही तुला विश्वरूप दाखविले परंतु तू तर ते पाहतच नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला, महाराज, हा दोष कोणाचा आहे? तुम्ही बगळ्याकडून चंद्रामृत पिवविण्याचा प्रयत्न करीत आहात आणि चांदण्याचे भोगते आहेत चकोर पक्षी, बगळे नाहीत. अहो महाराज, आरसा स्वच्छ पुसून आपण तो आंधळ्यास दाखवण्याची खटपट करीत आहात आणि हे ऋषिकेशा, बहिऱ्यापुढे गायन करीत आहात. हे शारंगधरा, आपण जाणून बुजून पुष्पपरागाचा चारा भ्रमरास न घालता बेडकाच घालता आहात आणि मग तो वाया गेला म्हणून कोणावर रागवता? जे विश्वरूप इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनीही वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीने पाहता येते ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षू पुढे ठेवले तर माझ्याने ते कसे पाहावेल बरे? परंतु तुमच्या या चुकीचा उच्चार न करता आपण आपले स्वस्थ बसावे हेच बरे. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले, बा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहे. जर तुला विश्वरूप दाखवायचे तर खरोखर ते पाहण्यास अगोदर तुला सामर्थ्य द्यावयास हवे होते. परंतु प्रेमाच्या भरात बोलत असता तुला दृष्टी देण्याचे विस्मरण झाले. मला नांगरल्याशिवाय जमिनीत पेरल्यास तो वेल ज्याप्रमाणे वाया जातो त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखविण्याविषयीची माझी खटपट व्यर्थ गेली. तर तुला आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल. मग हे पांडवा, त्या दृष्टीने माझा सर्व अघटित घटनारूप ऐश्वर्य योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवास आणून घे. जो वेदांनीच जाणण्यास योग्य आणि सकल लोकांचा आदिपुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. संजय म्हणाला, धृतराष्ट्र राजा, याप्रमाणे बोलून नंतर महायोगेश्वर कृष्णांनी पार्थाला आपले श्रेष्ठ विश्वरूप दाखवले.
संजय म्हणाला, हे कौरव कुळातील चक्रवर्ती धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की ह्या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक दैववान आहे का? किंवा या जगात श्रुतीशिवाय कोणी खुणेने वर्णन करणारा दुसरा आहे का? किंवा दास्यत्व म्हणून जे म्हणतात ते एक शेषाच्याच अंगी आहे. अहो, भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यासारखी 8ही प्रहर सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का? परंतु ते सर्व एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली त्यांच्या ठिकाणी कृष्णसुख एकवटलेले आहे. तथापि 5ही पांडवात ज्याप्रमाणे कामातुर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून घेते त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या सहज अधीन झाले आहे. इतके की पडविलेला पोपटही बोलणार नाही आणि खेळण्याकरता बाळगलेला पशुही इतका आज्ञेत चालणार नाही. अर्जुनाला कसे दैव अनुकूल झाले असेल ते न कळे आज पूर्ण ब्रह्म जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे ऐश्वर्य भोगण्यास अर्जुनाचे डोळे भाग्यवान आहेत. म्हणून त्याचे बोलणे श्रीकृष्ण कसे झेलित आहे पहा. अर्जुन रागवला तर देव स्वस्तपणे सहन करतात आणि तो रुसला तर त्याला समजवतात. अर्जुनाचे हे देवांना कसे वेड लागले आहे पहा. एरवी श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. ज्या समर्थ शुकाचार्यांनी 12 वर्षेपर्यंत मातेच्या उदरात राहून विषय जिंकले ते शुकाचार्य यांच्या विषयाचे रासक्रीडेचे वर्णन करून आपण कृतार्थ होऊ या इच्छेने स्तुती पाठक बनले. राजा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे आदिदैवत ते पार्थाच्या स्वाधीन झाले म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा पण यात चमत्कार तरी कसला. श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असा भाग्योदय व्हायचाच. म्हणून हे ते देवादिदेव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या योगाने अखंड विश्वरूप तुला पाहता येईल. श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघाली नाहीत. तोच एकदम अर्जुनाचे अज्ञान नाहीसे होऊ लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्माचे ऐश्वर्य दाखविणाऱ्या ज्ञानरूपी मशाली श्रीकृष्णांनी अर्जुनाकरता लावल्या. मग दिव्य दृष्टीचा उजेड पडल्याबरोबर अर्जुनाची ज्ञानदृष्टी चहूकडे फाकली. याप्रमाणे आपले ऐश्वर्य श्रीकृष्णाने त्याला दाखविले. भगवंताचे सर्व अवतार ज्या विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व जग मृगजलाप्रमाणे भासते, ज्याच्या अनादिसिद्ध सत्स्वरूप भूमिकेवर स्थावर जंगम रूप चित्रे उमटतात, तेच आपले मूळ स्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले. पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागावून हाती धरल्यावर भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्तानेच की काय ते उघडून यशोदेला त्या 14ही भुवने सावकाशपणे त्यांनी दाखवली. किंवा मधुबनात ध्रुवबाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी अशी मनाची उत्कट इच्छा असून ती कशी करावी हे माहीत नसल्यामुळे त्याच्या गालास देवांनी आपला शंख लावल्याबरोबर तो जसा वेदांनाही जी स्तुती करता आली नाही ती करू लागला. त्याप्रमाणे राजा श्रीहरींनी धनंजयाला उपदेश केल्यावर माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही लागला नाही. एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागले आणि त्याचे चित्त आश्चर्यात निमग्न झाले. नदीचे काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य दाखवा अशी विनंती केल्यावरून ज्याप्रमाणे पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र पाणी होऊन त्यात तो एकटा पोहू लागला, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकास पार्स निमग्न झाला. तो म्हणाला, या ठिकाणी केवढे आकाश दृष्टीत पडत आहे होते ते कोणीकडे गेले. तसेच ती स्थावर जंगम महाभूते कोणीकडे गेली. दिशांचा पत्ता नाहीसा झाला. आकाश आणि पाताळ कोणीकडे गेले हे समजेना. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाही त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी सृष्टी नाहीशी झाली. अथवा सूर्याच्या तेजाने जसे चंद्र आणि तारे नाहीसे होतात त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना विश्वरूपाने नाहीसे केली. त्यावेळेस त्याच्या मनाची
मनाला आठवण नाहीशी होऊन बुद्धी आपली आपल्यास आवरेना आणि इंद्रियाच्या वृत्ती सर्व माघाऱ्या फिरून हृदयात साठवल्या, तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली, एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काय सर्व ज्ञानाला मोहिनी अस्त्रच घातले आहे. याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तो त्याच्या पुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून पुष्कळ रूपाने चहूकडे पसरली असे दिसले. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा महाप्रलय काळचे सूर्याचे तेज एकदम चहूकडे पसरते, त्याप्रमाणे भगवंताने आपल्याशिवाय कोणीकडेही दुसरे काही उरू दिले नाही. पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे स्वरूप पाहून समाधान वाटले आणि लागलीच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी जी त्याची इच्छा होती तो सर्व लळा श्रीकृष्णाने पुरविला. त्या विश्वरूपात अनंत मुखे, अनंत नेत्र आणि अनंत अद्भुत दर्शनीय प्रकार होते. त्यामध्ये अनंत सुप्रकाशित अलंकार होते आणि अनंत चकचकीत आयुधे उचलून धरलेली होती. मग पुष्कळ तोंडे पाहिली, ती केवळ श्रीकृष्णाच्या राजवाड्याप्रमाणे दिसली. जणू काय लावण्य श्रीचे भांडारच उघडली होती किंवा आनंदरूपी वनेच भरास आली आहेत की काय. ज्याप्रमाणे सौंदर्याला राजाधिकार मिळावा त्याप्रमाणे आल्हादकारक अशी श्रीहरीची मुखे अर्जुनाने पाहिली. त्या तोंडातही काही भयंकर जणू काळरात्रीची सैन्यच उठली आहे अशी दिसली, किंवा मृत्यूलाच तोंडे उत्पन्न व्हावी, भयाचे किल्लेच उभारावे अथवा प्रलयाग्नीची महाकुंडेच पेटवावी. त्याप्रमाणे अद्भुत आणि भयंकर अशी तोंडे अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली आणि पुष्कळ सौम्य अलंकार घातलेली चमत्कारिक अशीही पाहिली. त्याच्या ज्ञानदृष्टीच्याही पाहण्याने त्या मुखाचा अंत त्याला लागेच ना, म्हणून डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. तेव्हा नाना रंगांची कमलवणेच विकसित झाली आहेत अशा सूर्यतेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्ती त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. त्यातच काळ्या कुळकुळीत मेघाच्या गर्दीत कल्पांताची वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भुवयांखाली अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते. त्या एकाच रूपावर एक एक आश्चर्य पाहून विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. मग विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहे आणि बाहू कोणीकडे आहे हे पाहण्याची त्याची कौतुकाने इच्छा वाढत गेली. मग भाग्यवान असा जो पार्थ, त्याचे मनोरथ विफल कसे होतील हे पहा. शंकराच्या भात्यात कधी वायबान सापडतील काय, किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटके अक्षरांचे साचे असू शकतील काय? नाही. म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदी आणि अंत अर्जुनाने पाहिला, त्या रूपाचा थांग वेदांनाही लागला नाही. ज्या रूपाचा थांग वेदासही लागला नाही त्याचे सर्व अवयव एकदम अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी पाहिले. जे नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते त्या विश्वरूपाचा चरणापासून मुकुटापर्यंत महिमा पाहिला. परब्रह्माने आपण स्वतः धारण करून त्यावर परब्रह्मरूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभतात म्हणून मी सांगू. ज्या तेजाने चंद्र आणि सूर्य यांची मंडळे प्रकाशित होतात आणि ज्या महातेजाने विश्व प्रकाशित होते, त्यांचे जे जीवन ते ब्रह्मरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार. तर अर्जुनाला त्या ब्रह्माने ब्रह्मच अलंकार घातले आहे असे दृष्टीस पडले. मग ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वाळा तोडणारी शस्त्रे चमकत आहे असे दृष्टीस पडले. आपणच शरीर, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हातात घेतलेले हत्यारे आणि आपणच जीव असे देवानी आपल्याच ठिकाणी सर्व स्थावर जंगम भरून टाकले. त्याच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होऊन त्या तेजापुढे अग्नीही दिपून जाऊन समुद्रात शिरला. मग पुढे काय, काळकूट विषाच्या लाटाच उसळल्या आहेत किंवा महाबीजांचे अरण्यच उद्भवले आहे. अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. अंगावर सुप्रकाशित पुष्पे आणि वस्त्रे होती. अंगाला दिव्य सुवासिक पदार्थ लावलेले होते. असा सर्व आश्चर्याने भरलेला आणि बाजूस तोंडे आहेत असा विश्वरूप धारण केलेला देव अर्जुनाने पाहिला. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी फिरवून तो कंठ आणि
मुकुट याकडे पाहू लागला तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती याचपासूनच झाली आहे की काय. महासिद्धींचे अधिष्ठान जी लक्ष्मी ती शिणली असता जेथे विश्रांती घेते अशी जी अतिउत्कृष्ट कमळे त्यांचा वास घेत आहेत असे पाहिले. मुकुटावर अनुक्रमाने फुलांचे गुच्छ एकावर एक लावलेले असून कंठात अवर्णनीय अशा पुष्पमाळा घातलेल्या होत्या. ज्याप्रमाणे स्वर्ग सूर्यतेजाने भरलेला किंवा मेरू पर्वत सोन्याने मढवलेला आहे त्याचप्रमाणे कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवास कापुराची ओटी लावावी किंवा कैलास पर्वत पाऱ्याने लिंपावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या स्वच्छ उदकाने आच्छादावा, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उघडून तिचा आकाशाला बुरखा घालावा, त्याप्रमाणे सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी दिसली, ज्याच्या योगाने प्रकाशणाऱ्या वस्तूलाही तेज चढते. ब्रह्मानंद जो जात्याच अतिशय थंड आहे त्याचाही ज्याने दाह नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने जात्याच सुगंधमय असलेली पृथ्वीही सुगंधित होते, ज्या गंधापुढे इतर गंधांचे तेज नाहीसे होते आणि ज्या गंधाला आकार नाही असा ज्याने म्हणजे मदनाने सर्वांगावर धारण केला आहे त्या सुगंधाची योग्यता कोण करू शकणार. याप्रमाणे एक एक अलंकाराची शोभा पाहून अर्जुन भांबावला. तशातच देव बसले आहेत, उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे सुद्धा त्याला समजेना. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तो सर्व विश्वरूपाने भरले आहे असे दिसले. म्हणून त्याकडे न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असे मनात आणून डोळे झाकतो तो अंतर्यामीही विश्वरूप दिसू लागले. समोर अगणित तोंडे दिसतात म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे तो पाहू लागला. तो तिकडेही विश्वरूपाची तोंडे, हात, पाय तसेच दिसू लागले. अहो, दृष्टी उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा भास होतो, यात आश्चर्य ते काय. परंतु डोळे मिटल्यावर ते दिसते हे नवलय का. प्रभूच्या कृपेची करणी कशी आहे ती पहा की पार्थाच्या पाहण्यात आणि न पाहण्यात श्रीकृष्ण संपूर्ण व्यापून राहिले. एकूण एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तो दुसऱ्या चमत्काररूपी महासमुद्रात पडला. याप्रमाणे आपल्या विश्वरूप दर्शनाच्या कौशल्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो सर्वव्यापी आणि स्वभावतः सर्वतोमुख असल्यामुळे आणि तशात अर्जुनाने विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपणच सर्व रूपे घेऊन नटला. अर्जुनाला श्रीकृष्णाने जो दिव्य दृष्टी दिली होती ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसावे किंवा मिटली असता पाहणेच बंद व्हावे अशातली नव्हतीच. म्हणून अर्जुनास डोळे उघडे ठेवून किंवा झाकून आणि अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने दिसत होते असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्र राजा सांगितले आणि म्हटले की राजा, ऐकलेस का, नाना अलंकारांनी भरलेले आणि ज्याला सर्व बाजूने डोळे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. आकाशामध्ये सहस्त्र सूर्यांची जर एका क्षणी प्रभा पसरली तर ती त्या विश्वरूपाच्या प्रभेसारखी काहीशी दिसेल. राजा, त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलयकाली जसे 12 सूर्य एकत्र मिळतात तसे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय जरी पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. सर्व विचार एकत्र करून आणि प्रलयकालच्या अग्नीची सर्व साहित्य जमवून व त्यात महातेजांचे दशकही जरी मिळवले तरी त्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाची थोडीसुद्धा बरोबरी होईल, परंतु त्याची अगदी बरोबरी तर खास होणारच नाही. असा त्या श्रीहरीचा महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाचे तेज सर्वत्र पसरले होते. ते व्यासांच्या कृपेने दृष्टीस पडले. त्या देवाधिदेवाच्या शरीरामध्ये सर्व जग एकत्र दिसत असून त्यामध्ये नाना विभाग आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनाने त्यावेळेस पाहिले. आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत होते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात किंवा आकाशात ढगांवर जसे गंधर्वनगर, पृथ्वीवर मुंग्यांचे वारूळ किंवा डोंगरावर बारीक मातींचे कण असतात त्याप्रमाणे त्यावेळी
त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तेव्हा धनंजय आश्चर्याने चकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि नमस्कार करून आणि हात जोडून तो देवांना म्हणाला. तेव्हा विश्व वेगळे आणि आपण वेगळे असे जे थोडे द्वैत होते तेही नाहीसे होऊन अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. अंतर्यामी ब्रह्मानंद जागृत होऊन बाहेरील अवयव ढिले पडले आणि पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्वतावरील सर्व मळ वाहून गेल्यावर जसे गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्रकांत मनास पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू आले. कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती जशी हेलकावते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लहरीने अर्जुनाचे शरीर बाहेर कापू लागले. कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकलून कापुराचे कण बाहेर पडू लागतात त्याप्रमाणे डोळ्यावाटे आनंदाश्रूंचे थेंब पडू लागले. चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्र भरलेला असूनही त्यास भरती येते त्याचप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांनी तो वरचेवर डोलू लागला. याप्रमाणे अष्टसात्विक भावांची एकमेकात चढाव ओढ लागली. अर्जुनास ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली. त्याचप्रमाणे ब्रह्मानंद सुखाच्या मागोमाग देव आणि मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुन श्वासोश्वास टाकून दृष्टीने पाहू लागला आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून मस्तक लववून व हात जोडून प्रार्थना करू लागला. अर्जुन म्हणाला, हे देवा, तुमच्या देहामध्ये मला सर्व देव, निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय, कमलाच्या आसनावर बसलेला सर्व प्रजांचा स्वामी ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि दिव्य सर्प असेही दिसतात. अर्जुन म्हणाला, प्रभो, आपला जय जयकार असो. आपली आम्हा प्राकृत जनांवर फार मोठी कृपा झाली आहे. आम्हाला विश्वरूप पाहायस मिळाले. भगवान, आपण ही गोष्ट फार चांगली केली व तिच्या योगाने स्वभावताच मला आनंद झाला. तोही की सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आज आपल्या दृष्टीने पाहिले. देवा, पर्वताच्या अंतर्गत जशी जागोजाग दऱ्यातून श्वापदांची अरण्ये असतात त्याचप्रमाणे या तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रचंद्रादी लोक माझ्या दृष्टीस पडले. अहो, आकाशावर ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात किंवा महावृक्षांवर जशी पक्ष्यांची घरटी दृष्टीस पडते त्याचप्रमाणे श्रीहरी तुमच्या या विश्वरूप शरीरावर देवांसह स्वर्ग दिसत आहे. पहा, ही प्रभू, पंचमहाभूते आणि त्यापासून उत्पन्न होणारे भूतसृष्टीतील प्राणीमात्र हे सर्व मी तुमच्या शरीरावर पाहत आहे. तसंच या तुमच्या शरीरावर सत्यलोकही आहे आणि तेथील ब्रह्मदेव तो हाच नव्हे काय, दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे. पार्वतीसह शंकर हे तुमच्या शरीरावर एका भागावर दिसत आहे. हे ऋषिकेशा, तुमच्या शरीरावर मी पाहतो आहे. कश्यपादी ऋषींची सर्व कोळे आणि सर्पासह पाताळही तुमच्या विश्वरूपावर दिसत आहे. फार काय हे त्रैलोक्यपती, तुमच्या या एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनांच्या चित्राकृतीच काढल्या आहेत की काय असे वाटते. आणि त्या भुवनातील जे जे लोक तेही त्या चित्रात दिसत आहे. असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडते. विश्वेश्वरा, हे विश्वरूपा, तुम्हाला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे, अनंत नेत्र असून सर्व बाजूनी तुम्हाला अनंत रूपे आहेत असे मी पाहतो. पण तुमचा आदी, मध्य आणि अंत मला दिसत नाही. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो. तो तुमच्या बाहुदंडाचे ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटते. त्याचप्रमाणे देवा, तुमच्या हाताने एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दृष्टीस पडते. आणि आकाशात जशी जगाची भंडारे उत्पन्न होतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. तुमच्या 1000 मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी फळांनी लावून आल्याप्रमाणे दिसत आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहे आणि नेत्राच्याही अनेक रांगा दिसत आहेत. इतकेच नव्हे तर स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा आकाश हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्व विश्व मूर्तिमय दिसत आहे. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी जागा कौतुकाने पाहू गेली असता सापडत नाही. याप्रमाणे सर्व तुम्ही व्यापले आहेत. नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापले होते ते सर्व
हे अनंता तुम्ही व्यापले आहे असे दिसते. असे तुम्ही कोठून आला, या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, कोणत्या आईच्या पोटात होता आणि तुमची केवढी आकृती आहे, तुमचे रूप आणि वय कसे आहे, तुमच्या पलीकडे काय आहे, तुमचे अधिष्ठान कोणते, हे जो मी पाहू लागलो तो मी सर्वत्र पाहिले आणि तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात. तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाही, जन्मरहित आणि असे स्वयमेव आहात. देवा तुम्ही उभे नाही, बसलेलेही नाही, उंच नाही आणि ठेंगणे पण नाही, तुमच्यावर व खाली तुम्हीच आहात. देवा तुमचे रूप कशाप्रमाणे आहे म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे आणि तुमचे वयही तुमच्यासारखे आहे. हे देवादिदेवा तुमची पाठ आणि पोट ही तुम्हीच आहात. फार काय हे अनंता, मी जो आणखी पाहू लागलो तो तुमच्यासारखे तुम्हीच आहात असे माझ्या दृष्टीस पडले. पण तुमच्या विश्वरूपात मला एक कमीपणा दिसतो, तो हा की त्याला आदी मध्य व अंत ही तिन्हीही नाही तर सर्व ठिकाणी शोधून पाहिले परंतु मला पत्ताच लागला नाही. म्हणून आदी मध्य व अंत हे तिन्ही तुमच्या रूपाला नाहीतच, यात संशय नाही. हे आदी मध्यांतर रहिता, हे अपरिमिता जगदीशा, खरोखर याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपावर शेकडो निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगांचा अंगरखाच घातला आहे असे तुम्ही दिसत आहात. तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत त्या वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे अलंकार ते फुले आणि फळे आहेत. हे देवा तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूपी लाटांनी उसळलेले दिसता किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरलेले दिसता. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे असे दिसते, ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते आणि लय पावते, तेवढ्याला मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमांचाच्या ठिकाणी आहेत. असा हा जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते तुम्ही कोण आणि कोणाचे, हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. तर हे मुकुंदा तुम्ही सर्वदा असे सर्वव्यापक आहात, परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरताच सगुण रूप धारण करता असे मला वाटते. तुमची ती चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन आणि डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा धरता येते. हे विश्वरूप धारण करणाऱ्या देवा, असे गोजीरवाणे रूप तुम्ही भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्या दूषित दृष्टीने ते तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही पाहतो. परंतु तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा होऊन तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकराकार जुआच्या मागल्या बाजूला जे तुम्ही बसला होता त्यात तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे, एवढे मी पक्के ओळखले. हे भगवन, मस्तकावर किरीट असून हातात गदा आणि चक्र असलेले तेजपुंज, सर्व बाजूंनी दैदिप्यमान, प्रदीप्त अग्नीच्या आणि सूर्याच्या प्रभेसारखी ज्यांची प्रभा आहे आणि ज्याची गणती करता येत नाही आणि कोणाकडूनही पाहण्यास अशक्य, अशा तुम्हाला मी पाहतो. हे श्रीहरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे का? पण हल्लीचे त्याचे तेज आणि आकार विशेष आहे, हेच मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातातील फिरत असलेले चक्र हेच नव्हे का? कारण हे विश्वमूर्ते ते तुम्ही सावरून हातात धरीत आहात, ही खूण कायम आहे. दुसऱ्या हातात तीच ही गदा नव्हे का? हे गोविंदा, खालचे दोन हात निशस्त्र असून घोड्यांचे लगाम याच हातात धरले नव्हते का? आणि हे विश्वेशा, माझे विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्वरूप धारण केले, हे मी जाणतो. परंतु देवा, या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याचीही माझी योग्यता नाही. या आश्चर्याने माझे मन थक्कच होऊन गेले आहे. यात नवलते काय? हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्यासही अवकाश नाही. त्या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा आहे की ते सर्वत्र भरलेले दिसते. या रूपाच्या तेजाची अशी अलौकिक तीव्रता आहे की त्याच्या पुढे अग्नीचीही दृष्टी करपून जाते आणि सूर्यही काजव्याप्रमाणे दिपून येतो. असे वाटते की सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडाली आहे किंवा कल्पांतीच्या वेळेच्या बीजांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय, अथवा प्रलयकाळच्या तेजाच्या ज्वालांनी आकाश व्यापले आहे. ते असे तुमचे तेज माझ्या दिव्य दृष्टीने पाहावत नाही देवा. ते तेज अधिक प्रखर होऊन शरीरास अतिदाह होत आहे.
त्याचकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुंसही त्रास होत आहे. अहो महाराज, प्रलयकालचा अग्नी जो काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त असतो, त्या प्रलय रुद्राची जणू कळीच उमललेली आहे असे भासते. तसेच तुमच्या पसरलेल्या विश्वरूपाच्या तेजाच्या वर्षात पंचमहाभूतात्मक शरीरे जळून ब्रह्मकटाचे कोळसे होत आहेत. ज्या तुमच्या रूपाच्या व्याप्तीला आणि तेजाला अंत नाही असे हे अद्भुत रूप मी यावत जन्मात पाहिले नाही. हे प्रभो, जाणण्यास योग्य असे जे अक्षर नावाचे परब्रह्म ते तुम्ही आहात. तुम्ही अविनाशी असून सनातन धर्माचे रक्षक आहात. तुम्ही चिरकाल राहणारे असे पुरुष आहात हे मला मान्य आहे. देवा, तुम्ही अक्षर परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित असताही त्यास सापडत नाही. तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात आणि तुम्ही विश्व साठविण्याचे स्थान असून गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादिसिद्ध असून नित्य नवे आहात आणि 36 तत्वांच्याही पलीकडील 37वे पुरुष असून या जगाचे तुम्ही ईश्वर आहात. हे प्रभो, ज्याला आदी मध्य आणि अंत नाही, ज्याच्या शक्तीला अंत नाही, ज्याला अनंत हस्त आहेत, सूर्य ज्याचे डोळे आहेत, ज्याचे तोंड प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे आहे आणि जो आपल्या तेजाने या विश्वाला ताप करतो, अशा तुम्हाला मी पाहतो. तुम्ही आदी मध्य मध्यांतरहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात. तुम्हाला चहूबाजूनी असंख्य हात आणि पाय आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे डोळे असून ते शांती आणि कोप यांची लीला दाखवतात. तुम्ही तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता आणि कृपारूप डोळ्याने एकाचे पालन करता. खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. ज्याप्रमाणे प्रलय अग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो, त्याप्रमाणे तुमचे तोंड महाप्रखर दिसत आहे. वन्व्याने पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून ज्वाला भडकत असतात, त्याचप्रमाणे तुमची जीभ, दाढा, व दात चाटीत आहे अशी दिसते. तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने आणि तुमच्या रूपाच्या तेजाने सर्व विश्व करपून जाऊन नाश पावत आहे. हे महात्मन, आकाश आणि पृथ्वी यामधील हे अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्याने व्यापून टाकले आहेत. तुमचे हे अद्भुत उग्ररूप पाहून हे सर्व त्रैलोक्य अतिशय भयभीत झालेले आहे. किंवा स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष, तशाच 10 दिशा आणि सर्व दिशा चक्र हे सर्व तुमच्या एक रूपाने व्यापून गेले आहे असे कौतुकाने मी पाहतो. परंतु आकाशासकट तुमच्या भेसूर रूपात जणू काय सर्व विश्व बुडत आहे. किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या ताटात 14ही भुवने सापडली आहेत असे तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. ते मला कसे पाहावेल हो? तुमच्या भव्य रूपाच्या प्राप्तीची कल्पना करवित नाही. तुमच्या रूपाचे तेज सहन करवत नाही आणि या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरीत आहे. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही. कारण भीतीपासून होणाऱ्या दुःखाच्या लाटात त्रैलोक्य बुडत आहे. एरवी तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून भय आणि दुःख यांची का प्राप्ती व्हावी? परंतु या तुमच्या रूपापासून सुख होणारच नाही असे मला भासत आहे. जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीस पडले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते. परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषय वासनाही विटून गेला आणि त्रासही उत्पन्न झाला. तसेच हे तुमचे रूप पाहिल्यापासून मला जी भीती उत्पन्न झाली आहे, अशा स्थितीत मी कसा राहू देवा? म्हणून मागे सरावे तर जन्ममरण तुमच्या आणि माझ्या भेटीत अंतर पाडते आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही. अशा रीतीने 2 संकटांच्या कचाटीत सापडून बिचारा त्रैलोक्याचा हुरडा होत आहे. अशी माझी तुमचे विश्वरूप पाहण्याची खरी हौस आता माझ्या अनुभवास आली आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन होण्याकरता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा पाहून त्याला जास्तच भीती वाटते. त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे. तुम्हाला पाहून ते तळमळावयास लागले आहे. हे प्रभो, हे देवांचे संघ तुमच्या स्वरूपात प्रवेश करीत आहेत. कित्येक भयभीत होऊन हात जोडून तुमची स्तुती करीत आहेत व महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती शब्द उच्चारून पुष्कळ स्तुतीने तुमची प्रशंसा करीत आहेत. आता त्या पलीकडील देवांचे समुदायांची झालेली स्थिती पहा. तुमच्या अंगच्या तेजाने हे देव सर्व कर्माची बीजे जाळून सद्भावाने तुमच्या ठिकाणी लीन होत आहेत. आणखी काही खरोखर भयभीत होऊन तुमच्यासमोर उभे राहून हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत.
देवा, अज्ञान समुद्रात पडून विषयांच्या जाळ्यात आम्ही सापडलो आहो आणि सुख आणि संसार या दोहोच्या कचाटात सापडलो आहे. अशा संकटातून तुमच्या वाचून आम्हास कोण सोडवेल? म्हणून देवा, आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो आहे असे देवा ते म्हणतायत पहा. आणखी कश्यपादी महर्षी आणि कपिलादी सिद्ध आणि विद्याधर आदी करून गंधर्वाचे मेळे हे तुमचे कल्याण हो असे म्हणत असून तुमची प्रार्थना करतायत. हे प्रभो, रुद्र, आदित्य, वसु, साध्य म्हणजे रुद्रगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुत, पितर, गंधर्व, यक्ष, असुर आणि सिद्ध यांचे समुदाय हे विस्मित होऊन तुमच्या रूपाकडे टक लावून पाहत आहेत. हे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि साध्य नामक सर्व देव, अश्विनी कुमार आणि 49 मरुद्गण हे सर्व आपल्या वैभवाने, तसेच पितर, गंधर्व, यक्ष, सर्व राक्षसगण, इंद्रादिक मुख्य देव आणि सर्व सिद्ध हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठेने तुमचे विश्वरूप पाहत आहेत. हे पहा, ते पहा आणि प्रभो, तुम्हाला पाहताना क्षणोक्षणी मनात आश्चर्य मानून तुमच्यापुढे ते आपली मस्तके लववीत आहेत. ते सर्व मंजूर शब्दाने स्वर्गात तुमचा जय जयकार करीत आहेत आणि हात जोडून तुम्हाला नमस्कार करीत आहेत. त्या देवांच्या नम्रतारूपी वृक्षांच्या बागेत अष्टसात्विक भावरूप वसंत प्राप्त होऊन त्या वृक्षास करसंपुट रूपी पालवी फुटून तुमची त्यांना फलरूपी प्राप्ती झाली आहे. हे महाबाहो, तुमचे बहुत मुखांचे, बहुत नेत्रांचे, बहुत हस्तांचे, बहुत मांड्यांचे आणि बहुत पायांचे, बहुत पोटांचे व बहुत दाढांनी विक्राळ असे विशाल रूप पाहून सर्व लोक भयाने अत्यंत भयभीत होत आहे आणि मीही तसाच भयभीत होत आहे. जणू काय त्यांच्या नेत्रांचे भाग्यच उदयास आले आणि तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा सुदिन उगवला. हे 3 लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवांनाही भीती उत्पन्न झाली, कारण ते हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाऱ्याला आपल्यासमोर आहे असेच दिसते. त्याचप्रमाणे हे एकच असून विचित्र व भेसूर आहे. त्याला पुष्कळ तोंडे आणि नेत्र आहे व अनंत हात असून त्यात शस्त्रे धारण केलेली आहे. तसेच अनंत उत्तम बाहू, पाय, उदर आणि नाना वर्ण इतकी असून प्रत्येक मुख खाव्याला उठले आहे असे दिसते. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागवलेला यम जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या होळ्या पसरतो किंवा शंकराची संहार करण्याची यंत्रेच अथवा पात्रे प्रलय भैरवांचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती संहार करण्याकरता यावी की काय, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसत आहेत. आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाही त्याप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर दिसत आहेत. प्रलय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाचे निघतात त्याचप्रमाणे प्रलय कालच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या दाढा किटलेल्या दिसतात. फार काय सांगावे, काळाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहारात जीवांचा नाश व्हावा त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसतो. काय सांगू, हे सर्व जग अत्यंत दीन दिसते, कारण जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला ते दुःखरूप यमुना नदीच्या काठाच्या झाडाप्रमाणे उभे राहिलेले आहे असे दिसेल. तुमच्या या महामृत्यूरूपी सागरात जगताचे आयुष्य हीच कोणी नाव शोकरूपी तुफानाने हेलकावे खातायत. देवा, कदाचित तुम्ही असे म्हणाल की तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? तर तसे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्याचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे. तर लोकांच्या भीतीचा फक्त आडपडदा असून खरे म्हणाल तर भीतीने माझीच पाचावर धारण बसली आहे. ज्या मला प्रलय काळचा रुद्र भीतो आणि माझ्या भीतीने मृत्यू लपतो तो मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून कापत आहे, अशी तुम्ही माझी स्थिती करून टाकली आहे. परंतु हे प्रभो, या तुमच्या अतिभयंकर रूपाला की जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून टाकते त्याला विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे का? तर ही तर महामारी होय. हे विष्णू, तुम्ही जे आकाशापर्यंत पोचलेले प्रकाशमान अनेक वर्णांचे पसरलेल्या तोंडांचे आणि प्रदीप्त आणि विशाल नेत्रांचे त्या तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा भयभीत होऊन गेला आहे. माझे धैर्य टिकत नाही आणि मला शांतीही वाटत नाही.